लागला ते गेलं बोर्ड सर एक बोर्ड द्या सर्व खाली बसा सर्वांनी खाली बसा का फोटो चांगले येतील प्रेससाठी सगळ्यांनी खाली बसा वंचित बहुजन आघाडीचा वंचित बहुजन आघाडीचा छोटे बाळासाहेब आंबेडकर तुम आगे बढ़ो नरेंद्र मोदी मुर्दाबाद नरेंद्र मोदी मुर्दाबाद नरेंद्र मोदी नरेंद्र मोदी भाजप सरकार या भाजप सरकारचा करायचं काय भाजप सरकारचा करायचं काय बहुजन आघाडीचा ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर तुम आगे बढ़ो ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर तुम आगे बढ़ो अरे गॅस टंचाई निर्माण करणारे या सरकारचा अरे गॅस टंचाई निर्माण करणारे या सरकारचा नरेंद्र मोदी को है ट्रंक कबर नरेंद्र मोदी को बहादुर जनता मागे सिलेंडर जनता मागे सिलेंडर नरेंद्र 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 अरे नरेंद्र अरे नरेंद्र मोदीचं करायचं का अरे नरेंद्र मोदीचं करायचं का अरे भाजप सरकारचं करायचं का नरेंद्र अरे नरेंद्र अरे नरेंद्र अरे नरेंद्र डॉक्टर बाळासाहेब आंबेडकरांचा श्रद्धा बाळासाहेब आंबेडकर तुम आगे बढ़ो अरे नरेंद्र अरे नरेंद्र अरे नरेंद्र अरे या नरेंद्रचं करायचं काय अरे या नरेंद्रचं करायचं काय अरे या नरेंद्रचं करायचं काय भाजप सरकार मुर्दाबाद नरेंद्र मोदी मुर्दाबाद देवेंद्र फडणवीस मुर्दाबाद भाजप सरकार मुर्दाबाद श्रद्धा आगे बढ़ो श्रद्धा आगे बढ़ो देवेंद्र फडणवीस मुर्दाबाद आज जे राज्य आंदोलन या
महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात ते चालू आहे. त्याचं कारण की पुऱ्या महाराष्ट्रामध्येच नाही तर पुऱ्या देशामध्ये जे गॅस पुरवठा होतो आहे आणि आज वसतिगृहामध्ये बघा विद्यार्थी आज बाहेरून आलेले आहेत, हॉटेल्स बंद आहेत, घरामध्ये गॅस नाही आहे आणि गॅसच्या ठिकाणी पुरे सगळीकडे लाईन लागलेली आहे. आणि हे जे गॅसचा तुटवडा पडतो आहे, हा गॅसच्या तुटवड्यामुळे जे आज चूल बंद होते, लोकांचे धंदे बंद झाले, लोकांचं अन्नपाणी बंद झालं आहे. म्हणून आज वंचित बहुजन आघाडी आहे बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली पुरं महाराष्ट्रभर त्या ठिकाणी गॅस सिलेंडरच्या विरोधात आम्ही आंदोलन करतो आहे. आमची मागणी ह्याच जिल्हा अधिकाऱ्याच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्याची मागणी हीच आहे की जिल्हा अधिकाऱ्याचं काम आहे की शहरामध्ये गॅस टंचाई ही होत आहे, त्या गॅस टंचाईचा त्यांना पुरवठा योग्य पद्धतीने केला पाहिजे. आज शहरामध्ये अनेक विद्यार्थी बाहेरून हॉस्टेलचे आलेले आहेत, हॉटेल्स बंद आहेत आणि लोकांच्या घरातसुद्धा गॅस मिळत नाही आहे आणि गॅस बंद केल्यानंतर त्याच्यानंतर ती गॅसची महागाई आणि ती गॅसची अडचण होते, तुटवडा होतो आहे. या गॅसमुळे जी गृहउपयोगी आज प्रत्येक नागरिकाच्या प्रत्येक घरातल्या माणसाचा जीवन त्या गॅसवर अवलंबून आहे आणि आज ते पुऱ्या महाराष्ट्रामध्ये बंद आहे. म्हणून आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने या ठिकाणी या महाराष्ट्र शासनाचा आणि या जिल्हा अधिकाऱ्याच्या या ठिकाणी आम्ही जाहीर निषेध करतोय. जिल्हाध्यक्ष नाव काय? मी सतीश गायकर, वंचित बहुजन युवा आघाडी जिल्हाध्यक्ष. अरे लो ना, हिंदी तो मैं है तो हिंदी मैं बोलूंगा. पहले एक जिलाध्यक्ष का ले लो ना, पहले एक जिलाध्यक्ष जिला, फिर हिंदी में वंचित बहुजन आघाडीच्या वतीने वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज राज्यभर गॅस टंचाईच्या विरोधात आंदोलन करण्यात येत आहे. याला सर्वस्वी जबाबदार या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. कारण की जर समजा हे सगळे जगाचं जे युद्ध चालू होणार होतं, त्या युद्धामध्ये जर समजा भारतानं अगोदरच पूर्वतयारी करून ठेवली असती तर भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये आज जी गॅस टंचाई निर्माण होती ती गॅस टंचाई निर्माण झाली नसती. याला सर्वस्वी जबाबदार ते आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. म्हणून आम्ही आज राज्यभर नरेंद्र मोदी यांच्या विरोधात या गॅस टंचाईचं आंदोलन करीत आहोत. कहेंगे आप आज जो आंदोलन किया गया है गैस की कीमत को लेकर, उसके बारे में क्या कहना है? देखिए, देश के प्रधानमंत्री नरेंद्र दामोदर दास मोदी है और आपको ये समझना चाहिए किसी भी देश को चलाने के लिए उसके देश के सुप्रीमो की एक जिम्मेदारी बनती है और इस देश के सुप्रीमो नरेंद्र मोदी है. और इस देश की विडंबना ये है कि जिस देश ने किसी भी स्थिति में मजबूत खड़े रहने का जो तो एक सबूत दिया है, वो देश दो अलग देशों की जंग में आज फंस चुका है. और भारत के अंदर, भारत के प्रत्येक घर के अंदर आज गैस सिलेंडर नहीं है. छोटे छोटे उद्योग करने वाले, मेस चलाने वाले, उनको आज गैस सिलेंडर नहीं मिल रहा है. छोटे छोटे व्यापारी जो ठेले लगाते हैं, जो अगर सुबह कमाएंगे नहीं तो शाम में खाएंगे नहीं, आज उनको सिलेंडर नहीं मिल रहा है. रक्षा ड्राइवर आज उनको जो है तो रक्षा चलाने के लिए गैस नहीं मिल रहा है. तो कहीं ना कहीं देश की जनता बेहद परेशान है. इंडस्ट्रीज बंद हो रही है. वजह यह है कि नरेंद्र दामोदर दास मोदी ने गलत लोगों से दोस्ती की है, जबकि देश को यह चाहिए था कि देश की जो पारंपरिक दोस्ती थी उसको अगर बनाए रखते तो जिस तरह चाइना को, जिस तरह रशिया को ऑयल और गैस मिल रहा है, उस तरह भारत को भी ऑयल और गैस मिलता था. आज पूरे भारत में वंचित बहुजन आघाड़ी ये मांग कर रही है कि नरेंद्र मोदी साहब आप आज भी सही निर्णय लें ताकि गरीबों को गैस सिलेंडर मिल सके. और एक बात, गैस सिलेंडर आप दे नहीं रहे हैं, उसके बाद जो है तो आपने ये किया कि गैस सिलेंडर की क्वांटिटी कम कर दी है. 14 पॉइंट कुछ ग्राम पहले गैस सिलेंडर मिलता था, अभी उसको कम कर दिया गया है. साथ में 25 दिन की बुकिंग आप मांग रहे हैं. यानी एक हाथ से आप गैस सिलेंडर लो और दूसरे हाथ से बुकिंग करो, तब जाके आपको आगे गैस सिलेंडर मिलेगा. तो वंचित बहुजन आघाड़ी आदरणीय बाला साहेब अम्बेडकर की पूरे महाराष्ट्र में यही मांगे कि आप अपनी राजनीतिक रोटियां कहीं और जाके सेके ताकि देश के अंदर जनता का चूल्हा जलता रहे, जनता को गैस सिलेंडर मिलते रहे. बहुत बहुत शुक्रिया. मैं तैयब जफर, राज्य प्रवक्ता वंचित बहुजन आघाड़ी. वंचित बहुजन महिला आघाडीच्या वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज राज्यव्यापी आंदोलन इथे महाराष्ट्रामध्ये आपल्या छत्रपती संभाजी शहरमध्ये होत आहे. सगळ्यांना माहिती आहे
केंद्र सरकार राज्य सरकार आज गॅस सिलेंडरचे भाव इतके वाढवून दिलेले आहेत. सगळ्यांना माहिती आहे आज तालुक्याने गॅसचे रांगा लागत आहे, तरी केंद्र सरकार आणि राज्य सरकार म्हणत आहे की तुम्ही अफवा उडत आहे. ही अफवा नसून तुम्ही सगळे बघताय चुलीवर आज स्वयंपाक करण्याची वेळ येत आहे. छोट्या मोठ्या हॉटेलमध्ये आज गॅस सिलेंडरचा तुटवडा आहे, तरी केंद्र सरकार राज्य सरकार म्हणतात आहे की तुम्ही अफवा उडत आहे. प्रत्येक तालुक्याला गॅस सिलेंडरची लाईन लागत आहे, सगळ्याला माहिती आहे, तरी म्हणतात की तुटवडा नाही आहे ना अफवा उडत आहे. ही अफवा नसून ही सत्य कहाणी आहे, परिस्थिती आहे, ही आम्ही हाताळतोय. सगळेजण ह्या गोष्टी करत आहे. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आपले श्रद्धेय प्रकाश आंबेडकर यांच्या वतीने आम्ही इथे हे राज्यव्यापी आंदोलन करत आहे, तरी याची दखल केंद्र सरकार व राज्य सरकारने लवकरात लवकर घेण्यात यावी. नाही तर आम्ही छत्रपती संभाजीनगरमध्ये सगळ्यात मोठे जन आंदोलन काढल्याशिवाय राहणार नाही, तरी याची दखल घेण्यात यावी ही विनंती. मी शहराध्यक्ष वंदना नरवडे, वंचित बहुजन आघाडी.